हाय गुड मॉर्निंग. तर स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओमध्ये. तर आज पण आम्हाला बटाट्याच्या पापड्या बनवायच्या आहे. त्यांची इथं तयारी चालू होती आणि मी मेथीची भाजी बनवली आहे. आता भाकरी बनवायची आहे पण लगेच लाईट पण गेली. अरे आली लाईट. आणि काना पण सकाळी सकाळी लवकर उठला पापड्या बनवायला. त्याला माहिती मला लई काम करावं लागत आहे ना. मग मी लगेच पडून राहू दादू तुम्ही पळून येते खाली पापड्या करायच्या आपल्याला. आई आज पण आम्ही बटाट्याच्या पापड्या करतोय आणि त्या दिवशी जेवढं होतं तेवढंच पीठ आहे. अर्ध्या तासात आमच्या पापड्या पण होऊन जाईल. कानाकडून सगळ्यांना हाय. तर आज आहे रामनवमी आणि हे बघा आणि आमची काकी रामनवमीची पूजेची तयारी करत आहे. बघायचं हे बघा. हे दाखव काकी. हाय दादू. काय करते तू? ब्लॉगिंग करते? हा बाई आम्ही ब्लॉगिंग करायला लागलो. धर तू काढ धर. हा धर असं. पुढचं सगळं फुटेज दादूने घेतलेलं राहणार आहे बरं का काकी. हा ते बघ बोलू पण राहिला तू. चिकू दाखव. आपला चिकू कुठे आहे? चिकू दाखव सगळ्यांना. चिकू मोबाईल हल्ला वगैरे तर तुम्ही समजून घ्या कारण कानाची ब्लॉगिंग असणार. हो. तर आता आज रामनवमी आहे तर आमची चालू आहे पूजेची तयारी. पूजा मांडते आणि काना बघतोय. तर आज रामनवमी तर सगळ्यांना रामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा. दादूकडून पण आणि काकीकडून पण. आणि आता मी इथं रामनवमीची पूजा मांडते. फोटो ठेवलाय आता सगळं मांडते. पहिले काना पण येतोय माझ्याकडं पूजा मांडण्यासाठी. आणि आमच्या सगळ्यांचा 12 वाजेपर्यंत उपवास आहे. तर मस्त पूजा वगैरे करू सगळी आणि नंतर 12 नंतर आम्ही उपवास सोडू. हे बाय बाप्पा करायचं. जय जय बाप्पा जय जय बाप्पा. तर मस्त अशी पूजा मांडून झालेली आमची. कानाची रिॲक्शन बा तिकडं पाहतो. नको नाही जायचं. मी निमित्त यांनी पूर्ण दिवस उपवास पकडलाय त्यामुळं त्यांना खिचडी खायची आता उपवासाला. आणि आम्ही सगळे मग 12 वाजेनंतर जेवणार होतो तर ते बोलले मी पण 12 वाजेनंतर. आता त्यांच्यासाठी खिचडी परतवते. इथं झिरकं बनवलंय आणि खिचडी. आत्या रामरक्ष वाजता इथं. चढवल्या भुजा विभीषण केला लंकेचा राजा. जो बाळा जो रे जो 11व्या दिवशी 11वा रंग ब्रह्मा विष्णूला लागला छंद. आमची सगळी पूजा वगैरे करून झाली. आम्ही राम जन्माचा पाळणा म्हटलो आणि आता आम्हाला जेवण करायचं आहे. आत्या प्रसाद बनवत आहे तर शिऱ्याचा प्रसाद दाखवायचा आणि मग आम्ही पण जेवण करू. कानाला पप्पानी टाकीवर नेलं होतं आंघोळीला त्यामुळे कानाला वाटतंय आता पण पप्पा घेऊन जातील म्हणून असे लाड चालू आहे. जाय गार पाण्यात आंघोळ करायला मज्जा वाटती. आजीची काय मस्ती चालू आहे दादू आजी सोबत. हा आता त्याची रिॲक्शन पण दिसत नाही ना कोणी. आता काकी कस काय आली? मग ओ माय गॉड. तबरूज आणलं का तुम्हाला? तबरूज आणलं तुम्हाला? तबरूज काना झोपलाय. वाजू नका तू खाली झोपलेला आहे. उठन खाली तो पोर्च मध्ये. इथं आमचे हे टरबूज खात आहे आणि इथं बसून मी त्यांचं काम करते. त्यांनी थोडंसं काम सांगितलं होतं मला ऑफिसचं बरं का, दुसरं नाही. लॅपटॉपवर डायरेक्ट ते काम केलं मी.
तब्बल 2च मिनिटं लागली फक्त. दिवसभर बसत हा म्हणजे दिवसभर बसत दिवसभर बसती 2च मिनिटात काम केलं. काय आपण हिला हुशार आहे. पहिला ना 2च मिनिटात केलं आणि हे दिवस त्या लॅपटॉप जवळ बसते. बरोबर आहे. काय उपयोग. त्याच्यामुळे ते तुला हायर करेल. मी सांगेल आपल्याला असं काही करायचंच नाही. त्याच्यामुळे मी म्हणलं मला हायर बी करू नका. हायर करायला मी त्यांना अपॉर्च्युनिटीज दिली नाही तर ते काय मला हायर करते. तू त्यांना आयुष्यात एवढं काही नसलं ना तरी त्याने एवढा तरी कॉन्फिडन्स पाहिजे. एवढं कॉन्फिडन्स पाहिजे. बाकी लोक बोलणारे बोलत राहते पण आपल्याकडे कॉन्फिडन्स असला ना कोणीच आपल्याला काहीच करू शकत नाही. दिवसभराचं काम 2 मिनिटात. नाही जे पण स्ट्रगलिंग लोक असतील तुमच्याकडे आता काही नाही ना तरी एकदम कॉन्फिडन्स तर असला पाहिजे ना भाई की मी करू शकतो. हा मला नाही येतं. समोरचं आहे ना त्याला किती बी येत असू समोरचं आपल्यापेक्षा येड आहे असं समजायचं आणि म्हणत राहायचं येडे ती रील नाही का काय आपल्याला जर आयुष्यात सुखी राहायचं असेल तर समोरच्याचं सगळं बोलणं ऐकून घ्यायचं आणि मनातले मनात म्हणायचं येड आहे हे येड आहे हे. काही येत असू नसू तुला काय वाटतं? आपला झेंडा वर. काय असं काही नाही बाबा कष्ट करा मी काही बी सांगेन. कष्ट बिष्ट हा कष्ट करी म्हणजे तुमचा अभ्यास वगैरे काय जे ज्या काही क्षेत्रात असेल तुमचं काम तुम्ही कन्सिस्टंटली म्हणजे कळशी करीत जा. देर इज ओनली वन थिंग इज इम्पॉर्टंट. देर इज ओनली वन थिंग इज इम्पॉर्टंट दॅट इज कळशी सातत्य. काय स्पीच देते राहू हुशार आहे हो मी. फक्त मी शाळेत कधी स्पीच नाही दिलं. म्हणजे तू कधी स्टेजवर जाऊन स्पीच नाही देत? दिलंय 1-2 वेळा दिले. काय बरं मलाच आठवत नाही एवढ्या कमी वेळा दिली कारण माझी स्टेज डेअरिंग नव्हती. पण मी ब्लॉगिंगसाठी स्टेज डेअरिंग हा स्टेज डेअरिंग कावर म्हणते काय माहिती. स्टेजवर जाऊन काय गोळ्या मारायच्या गोळ्या म्हणजे शब्द बोलणे ते बी एक डेअरिंग आहे ना. मला ते परिपाठ ना घरात का ते काही इंग्लिश मिडियमचे त्याला असेंब्ली म्हणते आम्ही मराठी मिडियमचे तर आम्ही परिपाठ म्हणू. त्याच्यात सुद्धा मला असं वाटायचं मला आहे ना गोष्ट सांगायची. आमच्या परिपाठात काय राहायचं पंचांग सुविचार गोष्ट सांगायची एक आणि ते काय प्रश्न उत्तर म्हणजे 5 प्रश्न घ्यायचे आणि त्याचे उत्तर विचारायचे असं काहीतरी पेपर वाचायचं असं राहायचं. मला असं वाटायचं मला ते सगळं यावं फक्त गोष्ट सांगायला येऊ नये कारण ती कशी थोडी मोठी राहायची आणि मला लय टेन्शन यायचं. पाठ तर माझी व्हायची पण समोर सांगायचं मला लय टेन्शन यायचं. किती चांगला उपक्रम होता तुमच्या शाळेत. खरंच होतं. म्हणजे प्रत्येकाला वेगवेगळं देत असतील समोर पुढे येऊन त्यांनी बोलायचं हा. त्याचा थोडासा कॉन्फिडन्स वाढत असेल त्याला दिवसभर खुश वाटत मी आज हे केलं आज हे केलं म्हणजे दुसरे पोरं बी आणखी बेटर करायचं. मला सगळ्यात जास्त माझ्या काय वाटायचं माहिती का ते प्रश्न उत्तर राहायचे ना मग त्याच्यात राहायचं ना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण महाराष्ट्राचे आमके मंत्री तमके मंत्री भारताचे हा ना म्हणजे जे काही कृषी मंत्री असन ते मंत्री. अच्छा भारताचे पहिले पंतप्रधान कोण. हा पंतप्रधान कोण जनरल नॉलेज. भारताचे आत्ताचे पंतप्रधान कोण आणि काय नाही का भारताचा राष्ट्रपक्षी कोणता असे प्रश्न राहायचे ना म्हणजे काही पण किंवा आपले कोपरगाव तालुक्याचे आमदार कोण असे प्रश्न राहायचे. मग कसं ते प्रश्नाचे उत्तर द्यायला मला लय मजा वाटायची असं राहायचं. मग तू बोधकथा कधीच नाही सांगितली. सांगायचे मग आता माझ्यावर वेळ आल्यावर मला सांगावंच लागणार पण मग किती असं वेळेस यायची अशी वेळ महिन्यातून एकदा. महिन्यातून हा एखाद वेळेस बोधकथा मला तुमच्या वर्गाचा तुमच्या तुकडीचा कार्यक्रम असला का मग. हा परिपाठ अरे वा. मग कोणती आणि बोधकथा सांगितली? कॉलेजला आपण काय म्हणतो त्याला म्हटलं सुद्धा आठवण त्याच आपण काय काय नाही म्हणतो आहे मधून एकदम चकाकी त्याला फक्त वरून गंज काय म्हणते त्याला काय ला शिकवायचं डिस्क्राईब तर कर त्याला. शिकवायचं राहतं त्याला काय म्हणते सेमिनार प्रेझेंटेशन येत होतं डोक्यात पण म्हणलं प्रेझेंटेशन काही नव्हतं सेमिनार आठवण
सेमिनार पण दिला होता मी एकदा थर्ड इयरला नाही कोणत्या सेकंड इयरला असताना. कोणत्या टॉपिकवर? बॉटनीच्या सरांचं हे होतं सेमिनार आणि ते 3 चॅप्टर होते त्याच्यातलं शेवटचा एक पॉइंट राहिला होता. वा, आता मला तो वाटायला आला म्हणजे तुला 3 चॅप्टर होते त्याच्यातलं शेवटचं पॉइंट राहिलं होतं ते आठवतं, पण कोणता पॉइंट होता ते विचारलं नाही तू. आठवतं ना काय? सीड जर्मिनेशन. कशाचं सीड? सीड जर्मिनेशन कशाचं राहतं? सीडचंच राहतं ना. पण कोणत्या आणि त्याची विगरस इंडेक्स काढायची, त्याचं फॉर्म्युला वगैरे असं. जाऊ दे मग, राहू द्या. मला चांगलं अशी आहे. बोधमास लडकी होती का कॉलेजमधली? एकदम कॉलेजमधली शाळामधली म्हणजे उच्चपती करणारी का? एकदम शाळेमध्ये एक नंबर बेंचवर बसणारी, शाळेमध्ये मी monitor तशी बनून पुढचे बाकीचे मॉनिटर पण होते मी, मॉनिटर पण म्हणजे होते. बाकीच्यांची नावं लिहिणार. ऐका ना, शाळेत मी कशी होते, सेन्सियर पण होते आणि थोडी खोडकरवी होते. आणि कॉलेजला होते तुझ्या सेन्सियर. दृष्टीनं खोडकर म्हणजे काय ग? एखादी भांडणं करायची कोणाशी? असंच पोरींमध्ये. मग आता पोरांसारखं मास्तर संग तर नाही ना मांडू, सॉरी सरांसोबत तर नाही ना मांडू शकत. तसं काही नव्हतं. मास्तर काय वाईट आहे तरी? पहिले मास्तरच म्हणायचे ना. मास्टर म्हणजे मास्तर होतं त्याचं पहिले. जाऊ दे म्हणजे. आता काय? आणि कॉलेजला मला नव्हते म्हणजे एवढी. एक नंबर वाले बिलकुल आवडत नव्हते. मॉनिटर बिनिटर बनून निघण्याचे ते पोर. आता काय? मी मॉनिटर होते. असं मला जर माहित असतं लग्नाच्या आधी तू मॉनिटर व्हायला होती, डायरेक्ट नाही म्हणलो असतो मी. 4थीला आणि 5वीला सलग 2 वेळेस मॉनिटर होईल होते मी. कारण मला कसं कोणी घाबरतच नव्हतं ना. मॉनिटरचं आयुष्यामध्ये नाही का त्यांना लय पाप करेल राहतं. नाही मी मागच्यांचे नाव लिहिलं राहते त्यांनी लय गांधीजी दिलं. मी कोणाची नावच लिहित नव्हती. मला माहित राहायचं नाही, कारण स्वतःचं नाव लिहिल्यावर कसं वाटतं हे माहित होतं ना. त्याच्यामुळे मी एवढी कोणाची नावच लिहित नव्हते. असं फक्त बडबड नका करू असं सांगितलं. मग नाव येऊ नाही द्यायचं. हां, कोणाला त्रास नाही द्यायचं. बोला पण हळूच बोल असं होतं. कारण मलाच बडबड लागायची. सगळं गाव वर्ग सगळं बोलत असेल. मलाच बोलावं लागायचं तर मी बाकीच्यांना का गप्प बसू. त्याच्यामुळं त्याला मला स्वयंपाक करायचा आहे. त्याच्यामुळे तुला सांग नाही त्याच्यामुळे नाही, त्याच्यामुळे असं काहीतरी होतं. का घेऊन आली टरबूज मला वर? बाई काय सांगा, त्या द्यावं लागत. आजच्या ब्लॉगमध्ये तुम्ही पाहिलं असं. टरबूज हे आता माझ्या डोक्यात बसलंय, मनात नाही. एक कापून फ्रीजमध्ये ठेवलं आणि एक थोडं तुम्हाला घेऊन आले आता. कारण तुम्ही मगाशी म्हणले ते आय वॉन्ट टू टरबूज. तुम्ही म्हणे आय वॉन्ट टू टरबूज. मग मी म्हटलं ते नाही का तुमचं असं असेल ना, आय वॉन्ट इट मीन्स आय वॉन्ट इट एनी हाव. म्हणून मग मी तुम्हाला टरबूज आता गार झाल्यावर घेऊन आले. कळलं ना आता? असं चला बाबा जाते मी, स्वयंपाक करायचा आहे. 6 वाजले, परत हेच 7 वाजता येतील का मला जेवायचं मला जेवायचं मला जेवायचं. काय बनवणार जेवायला माहित नाही अजून. कानाचा आणि काकांचं चालू आहे. बाप्पा आजी आरती करताय. त्याला इथं आणा ना, दिवा पाहत होतो. गौरी कुमारा